घरामध्ये घुसल्यानंतर तिकडे असलेल्या सगळ्यांना त्यांनी गळ्यामध्ये नायलॉनची दोरी बांधून सगळ्यांना मारून टाकलं. बापरे. त्याचा भाऊ घरी होता. या लोकांना त्याचीही पर्वा नाही पडली. बोला तो नाही, त्याच्या भाऊसही त्यांनी त्याच्या भावाला मारून टाकलं. मुठा नदीच्या इथे बंड गार्डन म्हणून आहे, बंड गार्डनमध्ये नेऊन त्याला पुरून टाकलं. आता या मुलींना ना समजतं की घरामध्ये काहीतरी गडबड आहे. त्या घरामध्ये ना अनयुज्युअल डेथ्स किंवा मग लोक त्या रिजनमध्ये गेलेले गायब होतील, अशा गोष्टी तिथे घडायच्या. आणि तेवढ्यात काय होतं की ते ज्या रूममध्ये त्यांना बंद केलं असतं ना त्या रूमची लाईट लागते. तर त्यांना आतमध्ये दिसतं की आतमध्ये अशा भरपूर डेड बॉडीज आहेत ज्या प्लास्टिकमध्ये रॅप करून वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि ती इतकं ब्रुटली दाखवलं आहे ना, म्हणजे कोणी पण असं जर बघा, आता मी एक मुलगा असून पण मला असं ती इतकं क्रूर वाटलं की आपण एका मुलीवरती असं कसं काय कोणी, आणि तिला काय वाटलं असेल. आणि असं घडलं आहे लिटरली. सो हॅलो हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर क्राईम सिरीज ही आपण सुरू केलेली आहे आणि क्राईम सिरीजचा हा सेकंड एपिसोड आहे. आणि आपल्यासोबत आपले फेवरेट गेस्ट निखिल आज परत एकदा आहेत. तर निखिल, स्वागत आहे तुझं. थँक्यू. पुन्हा मला एवढी संधी मिळते, मला एवढं बरं वाटतंय ना. कारण कसं आहे की लोकांचे रिव्ह्यूजही ऐकायला मिळत आहेत. लोक प्रत्यक्ष भेटूनही काही वेळा अगदी मोजके का होईना पण प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे बरं वाटतंय अशा वेगवेगळ्या ठिकाणी फीचर करायला, माहीत असलेल्या गोष्टी शेअर करायला. तसं काही नवीन बनवून तर आपण म्हणजे हॉरर स्टोरीज तरी आपण म्हणू शकतो की मनाने सांगितल्या जात आहेत, पण क्राईम स्टोरीज ज्या घडून गेल्या आहेत, ज्या अवेलेबल आहेत सगळीकडे, त्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या पद्धतीने मांडतो त्यामध्ये पण एक वेगळं स्किल असतं आणि त्यावर कोण नावही ठेवू शकत. तेच त्यामुळे अजून मजा येते या गोष्टीमध्ये फीचर व्हायला. आणि एक असं असतं माहिती आहे का, क्राईम सहसा लोक डिस्कस करायला घाबरतात पण लोकांना ऐकायला मजा येते. बरोबर. तर तसा कोणी एक पर्सन जो क्राईम इतका, जसं तू एक्सप्लेन करतो, तुझ्याकडे एकदम पॉईंट टू पॉईंट असतात, तुला इन्सिडेंट माहिती असतात, नावं सुद्धा तुझ्या लक्षात राहतात. तर तू एक चांगला क्राईम स्टोरी टेलर आहे आणि तुला लोकांना पण तुला ऐकायला मजा येते, म्हणून आम्ही तुला परत बोलवतो. थँक्यू सो मच. तर आज कुठली स्टोरी आहे तुझ्याकडे? तर आता जसं आपण आज पुण्यात शूट करतोय, तर पुण्यात शूट करताना पुण्याच्या लोकांसाठीच एक नॉस्टॅल्जिया किंवा एक बॅड मेमरी म्हणू शकतो खरं तर पुण्यातलीच एक स्टोरी आज तिकडनं आपण सुरुवात करूया. चालेल. 1975 ते 1980 किंवा म्हण 1976 ते 1983 या दरम्यान घडलेली ही पूर्ण घटना आहे. म्हणजे मी मोठ्यांकडून जेव्हा या गोष्टीविषयी माहिती काढायचा प्रयत्न केला ना, तेव्हा मला असं कळलं की ॲक्च्युली या गोष्टीविषयी खूप जास्त भीती लोकांच्या मनात बसलेली होती. बरं, असं नाही की लहान मुलांमध्ये, मोठ्या मुलांमध्ये, फॅमिलीजमध्ये, आणि संध्याकाळी 5-6 नंतर कोणाच्या घराचे दरवाजे उघडायचे नाहीत, इतकं भयानक त्यावेळेचं वातावरण झालेलं. बरं, कशामुळे झालेलं तर फक्त 5 मुलांमुळे. जगताप, जक्कल, चांडक, शाह आणि अजून एक काहीतरी नाव आहे. 5 जण, फक्त 5 मुलांच्या फक्त चैनी मौजमस्तीमुळे केल्या गेलेल्या काही गोष्टींमुळे अख्खं पुन्हा हादरलेलं. तर हा विषय काय आहे तर जोशी अभ्यंकर हत्याकांड म्हणून हे खूप जास्त फेमस आहे. पुण्यातलं 1976ला सुरू झालेलं जोशी अभ्यंकर हत्याकांड आजही पुण्यातलं मोस्ट टेरिफाईंग किंवा मोस्ट हॉरिफाईंग इन्सिडेंटमध्ये म्हटलं जातं. आजही पोलिसांच्या रेकॉर्ड्समध्ये त्यासाठीचे वेगवेगळे झालेले खून, त्यासाठी वेगवेगळ्या वापरल्या गेलेल्या पद्धती आणि त्यातून उलगडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या गेलेल्या आहेत किंवा त्याची उदाहरणं अजूनही पोलीस देतात कित्येक वेळेला. हा प्रकार सुरू कसा होतो तर 1976ला पुण्यातल्याच एका कॉलेजमध्ये, आपण नाव ऑफकोर्स घेऊ शकत नाही, तर पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये शिकणारे 5 विद्यार्थी, राजेंद्र जक्कल, सुतार, शाह, चांडक हे विद्यार्थी एका कॉलेजमध्ये वर्गमित्र होते. खूप टॅलेंटेड विद्यार्थी होते, कलाकार होते. जक्कल उत्तम पेंटर होता, खूप चांगली चित्र वगैरे काढायचा. बाकीचे थिएटर आर्टिस्ट वगैरे, सगळ्या एक चांगला कलाकारांचा ग्रुप म्हणून जो उदयाला येऊ शकला असता असा एक ग्रुप होता तो. पण म्हणतात ना की ज्यावेळी आपण थोडाफार चुकीच्या मार्गाला गेलो ना की 10 चुकीच्या गोष्टी डोक्यामध्ये आपल्या येतात. मग ते अगदी व्यसनांचं असो किंवा वाईट सवयींचं असो, म्हणजे वाईट कृत्यांचं असो म्हणूया आपण. तर तशीच एकदा गोष्ट झाली की लवकर पैसे कसे कमवायचे. तर आता बाबा पेंटिंग काढून त्या पेंटिंग विकून काय फारसे पैसे येत नाही आहेत असं त्यांना दिसलं, किंवा त्यांच्या रोजच्या कामामधून मेहनत करून त्यांना पैसे कमवायचे नव्हते. मग त्याने एक दिवशी काय केलं की त्यांचाच एक मित्र
त्यांच्याच ग्रुपमधल्या एका मित्राला, म्हणजे त्यांनी एक प्लॅन बनवला बेसिकली, की जो एक टिपिकल बॉलिवूड मूवी प्लॉट, की मी तुला किडनॅप करतो, तुझ्या वडिलांकडनं पैसे मागतो. म्हणजे त्या मित्राचा वडील हा चांगला श्रीमंत होता, काइंड ऑफ एक गुजराती फॅमिली होती ती, तर त्यामुळे तो श्रीमंत होता, चांगला त्यांचा बिझनेस होता ॲज युजल. तर मग ते म्हटले की आम्ही तुला किडनॅप करतो आणि तुझ्या वडिलांकडून पैसे मागूया, पैसे आले की मग तुला सोडून, म्हणजे आपला एक प्लॅन पण सक्सेसफुल होऊन जाईल, पैसे पण मिळतील तेवढे चांगले. आणि त्यांनी ते एक्झिक्यूट करायचं ठरवलं. त्यांनी ते एक्झिक्यूट केलं देखील. ओके. पैसे आले, पण काय माहिती यांच्या डोक्यात ती अशी काय विकृती भरलेली, त्यावेळी पैशांसोबत त्याच्या वडिलांनी पोलिसांना देखील खबर दिलेली होती. हे जेव्हा त्यांच्या मित्रांना कळलं ना, त्यांनी पैसेही घेतले आणि त्यांच्याच त्या मित्राला त्यांनी मारूनही टाकलं. ज्या मित्राला किडनॅप केलं, ज्या मित्राला, ग्रुपमधल्या ज्या मित्राला त्यांनी किडनॅप करायची ऍक्टिंग केलेली, त्याच मित्राला त्यांनी स्वतःच मारून टाकलं. बापरे. का तर उद्या जाऊन ह्याला सोडल्यानंतर हा काहीतरी तोंड खोलायला नको कुठेतरी. तर ह्या भीतीपोटी स्वतःच्या मित्राला मारलं आणि हा त्यांचा होता पहिला मर्डर. असे त्यांनी जवळपास 2 वर्षात 10 मर्डर्स केले. ज्यामधले जोशी आणि अभ्यंकर हे या मर्डर्सला नाव का पडलं ते तुला मी पुढे सांगतो. ओके. तर पहिला मर्डर त्यांनी हा केला. बरं, केला. बॉडीची विल्हेवाट कशी लावायची, इथे पुण्यात पेशवे पार्क म्हणून, नाही तर पुण्यातल्या लोकांना जास्त माहिती असेल तर पेशवे पार्कमध्ये एक तलाव आहे, एक लेक आहे. त्या लेकमध्ये त्यांनी ते एका लोखंडी पिंप असतो ना आपला मोठा, टाकी, टाकी. तर टाकीमध्ये त्यांनी त्याची बॉडी ठेवली आणि ती टाकी पाण्यामध्ये टाकून दिली, म्हणजे भरून पाण्यामध्ये सोडून दिली. सोडली ती, पण अशी सोडली नाही की ती वाहेल, दगडं बिगडं भरून, जेणेकरून ती पूर्ण टाकी पाण्याच्या खाली जाऊन बसेल. कारण एकदा तलावाच्या खाली बेसला काय गेल्यानंतर कोण जाऊन चेक करते तिकडे, बरं कधीच्या काळी केल्यानंतर काय कोणाला फरक पडणार आहे. ते केलं आणि त्यांनी त्याच्या वडिलांना एक पत्र लिहून टाकलं की असं असं झालंय म्हणून, किंवा आम्ही एक केलंय, स्वतःचं नाव देऊन नाही, की तुमच्या मुलाची बॉडी इथे इथे आहे असं. ओके. ते झालं. ती म्हणतात ना, ती गोष्ट पचली त्यांची, कारण कोणाचा काय सुगावाच नव्हता किंवा कोणाचं असं काही हेच नव्हतं, काय म्हणतात ना, बघणारं साक्षीदार वगैरे असं काही विषयच नव्हतं आणि कोणावर संशय पण नव्हता. तर ती गोष्ट झाली, पतल्यानंतर पैसेही मिळाले. तर तेव्हा चटक लागते एखाद्या गोष्टीची. मला वाटलं की अरे चला बरं आलं, पैसे मिळाले. मग त्यानंतर ह्यातला जो जक्कल म्हणून आहे, ह्या गँगला जक्कल गँग म्हणून ओळखलं जातं. ओके. का तर डोकं त्याचं आणि एक्झिक्युशन सगळे मिळून करणार. बरं, डोकं त्याचं म्हणण्याचं कारण काय, तर तो माणूसच सगळ्यात विक्षिप्त होता. म्हणजे असे दिवसाला बोकड संपवायचा खाऊन, म्हणजे त्याचा खुराक एवढा तगडा होता, असं हेवी खुराकवाला माणूस, डोक्याने तापट, की बाबा कधी काय करून मोकळा होईल काय भरोसा नाही. सो त्याच्या भीतीपोटी म्हणा किंवा त्याच्या त्या म्हणतात मैत्रीपोटी वगैरे तो ग्रुप होता. तर त्याच्या डोक्याच्या आतून ही आयडिया निघाली आणि त्यांनी पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करण्याची तयारी सुरू केली. ओके. पहिलं अभ्यंकर बंगला जो होता, एक नामवंत फॅमिली होती पुण्यामधली तिकडची. त्यांनी अभ्यंकर फॅमिली जेव्हा रात्री शांत वेळ सगळे झोपलेले होते आणि ती फॅमिली पूर्ण सुसंस्कृत फॅमिली, घरामध्ये आपलं त्यांचं जेवण वगैरे चाललेलं होतं, युजली म्हातारी 2 जण होते आणि नात होती त्यांची घरामध्ये. त्यांनी सेम ग्रुप घोळक्याने गेले आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सरळ बंगल्यामध्ये घुसून आधी त्यांनी दिवसभरात रेखी करून ठेवली, कोणत्या वेळेला कोण असतं कोण नसतं वगैरे. आणि ज्यावेळी घरामध्ये 5 माणसं होती काय ते बहुतेक, 2 नोकर, आजी आजोबा आणि नात छोटी, ह्यांच्या जेव्हा ही लोक घरामध्ये होती त्याला कळलं की प्रतिकार करणारा आता कोण असं विशेष नाही आहे, तेव्हा ते घरामध्ये घुसले. घरामध्ये घुसल्यानंतर तिकडे असलेल्या सगळ्यांना त्यांनी गळ्यामध्ये नायलॉनची दोरी बांधून सगळ्यांना मारून टाकलं. बापरे. म्हणजे गळ्यात त्यांनी नायलॉनची दोरी एवढ्या जोराने आवळली की त्यानंतर तिकडे पुढे प्रतिकार करण्याचा विषयच नाही उरला. बरं, ते केलं असं नाही ना की केलं आणि काही गडबडीत पळून गेले, नाही. इतकं ते विकृती अंगात भरलेली असताना काय होऊ शकतं ना की ते झाले बाजूला मर्डर्स करून बॉडीज पडल्यात, त्या लोकांनी मस्त टेबलावर बसून घरामध्ये असलेली बिर्याणी संपवली, शांत बसून जेवले सगळेजण तिकडनं. घरामध्ये हेवी स्मेलचा परफ्यूम मारला, जेणेकरून कुत्रे म्हणजे उद्या जेव्हा श्वान पथक वगैरे येईल तेव्हा त्यांना काही सुगावा लागू नये म्हणून मस्त हेवी परफ्यूम मारला आणि तिकडनं ते शांत डोक्याने सगळेजण पळून गेले. रातोरात गोष्ट घडली, बंगल्यातल्या आतल्या आत झाली, काय आवाज बिवाज नाही, त्यामुळे कोणाला फारसं काय कळलं नाही. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी जेव्हा घरामधली मुलं, घराचा म्हणजे मुलगा वगैरे जेव्हा आले तेव्हा त्यांनी बघितलं की अरे हे काय झालं. पण तोपर्यंत ही लोक पुणे सोडूनच निघून गेलेली. ओके. आणि
एक रॅन्डम ग्रुप आहे ना, आतापर्यंत ते कुठच्या बाबतीत स्पॉटलाईटला आलेले नव्हते. म्हणजे अजून माहिती नाही, माहितीच नाही. म्हणजे रस्त्यावर फिरणारे नॉर्मल 4 माणसं गेले, निघून गेले. मस्त पैसे जेवढे मिळालेले, चांगल्या पैशांची उधळण करून आले हवे तेवढे. थोडंफार काय हत्यार बित्यार थोडीफार घेऊन ठेवली, असं जी मॉडर्न हत्यारं वगैरे असतात ती स्वतःकडे घेऊन ठेवली, बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेले वगैरे. आणि काही वेळानंतर परत आले. बरं, आले तेव्हा मस्त मोटर गाड्या वगैरे, चांगलं थोडासा थाटमाट असतो ना तशा टाईपमध्ये परत आले. तर फॅमिलीवाले विचारणारच ना की अरे एवढे पैसे कसे आले तुमच्याकडनं, कसं कमवलात. मग त्यावेळी त्यांनी काय बनाव रचला की आम्ही चांगल्या पेंटिंग्स वगैरे काढल्या आणि त्या पेंटिंग्स नेऊन विकल्या. त्या पेंटिंग्समधून जे पैसे आले ना, तर त्यामधून आम्ही आता एवढं चांगलं आम्ही हे करतोय. बरं, मुलं चांगल्या धंद्याला लागली म्हणून पालकांनी पण ते निश्चिंतपणे सोडलं, अरे वा चला चांगलं आहे झालं. थोडे दिवस शांततेत गेले, काय नाही. म्हणजे ह्या 2 मर्डर्स झाल्यानंतर पोलिसांचं झालं की ओके, दोघांची लिंक नाही लागली पोलिसांना, हे इकडे झालं ते तिकडे झालं. त्यानंतर पुन्हा त्यांनी बसून शांतपणे एक प्लॅन आउट केला आणि विजयनगर कॉलनी, पुण्यामधली एक प्रतिष्ठित कॉलनी आहे, त्या कॉलनीमधला जोशी बंगला, म्हणजे जिकडे जोशी फॅमिली राहायची, यांची मुलं, फॅमिली पूर्ण ॲज युज्युअल सहकुटुंब पूर्ण. तर त्या फॅमिलीमध्ये पुन्हा त्यांनी सेम प्लॅन एक्झिक्यूट केला. पण यावेळी त्यांनी वरून, म्हणजे सरळ बंगल्याच्या थेट वरून त्यांनी प्रवेश केला बंगल्यामध्ये, टेरेसच्या साईडने, की जेणेकरून खालनं काही वर्दळ दिसून येऊ नये किंवा जाणवू नये. बरं, त्यांनी प्रवेश केला. बाहेर एकाला का दोघांना रस्त्यावर त्यांनी रेकीसाठी उभं करून ठेवलं की काही अशी हालचाल जाणवली, इशारा कर, आम्ही आमच्या वेने निघू, जसं त्यांनी प्लॅन आउट केलेलं असेल तसं. हे त्यांनी ठरवलं आणि ते आतमध्ये घुसले. आतमध्ये घुसल्या त्यांनी पहिलं त्यांनी वरच्या फ्लोअरवरती जी त्यांची लहान मुलं होती त्यांचे त्यांनी पूर्ण आधी कपडे उतरवले. बरं, कपडे का उतरवले यामागचं कारण काय, तर बाहेर पळून जाऊ शकत नाहीत, एक बेसिक सेन्स. त्यानंतर त्यांनी घरामध्ये ज्या मोठ्या व्यक्ती होत्या त्यांचं सेम की नायलॉनच्या रश्श्यांनी सरळ गळे आवळले, जेणेकरून शब्दच बाहेर पडू नये तोंडातून. बरं, त्यांनी जे ऑलमोस्ट सगळे मर्डर्स केले आहेत त्यामुळे त्यांनी कुठे सुरी मारणं किंवा गन चालवणं कुठेच नाही, जेणेकरून ह्या गोष्टी जखमा दिसून येऊ नयेत आणि मर्डर्स वाटू नयेत. त्यांनी जे केले ते सगळे असे नायलॉनच्या रश्शीने गळे आवळले, जेणेकरून हाताच्या फिंगरप्रिंट्स वगैरे या गोष्टींचे विषयच येऊ नयेत. इथे पण तेच, नायलॉनच्या रश्शीने गळे आवळले, सगळ्यांना मारलं, स्ट्रॉंग परफ्यूम झाडलं आणि घरामध्ये कित्येकशा तोळ्यांचे दागिने, 7,000 रुपये आणि त्याशिवाय गळ्यात घातलेली मंगळसूत्र वगैरे लिटरली त्यांनी ती स्नॅच करून ते तिकडनं ते जमा केले. सेम खाल्लं वगैरे जे काय घरामध्ये तयार होतं ते आरामशीर बसून खाल्लं आणि त्यानंतर त्यांनी तिकडनं पळ काढला. लहान मुलांना पण मारलं. हां, सगळ्यांना. त्यांचं असं आहे की जिकडं त्यांनी आतापर्यंत हे केलं, अभ्यंकर झालं, जोशी झालं, जिवंत त्यांनी कोणालाच नाही सोडलं. ओके. आणि त्यांचं मारण्याची पद्धत पण अशी होती की एकतर ते डोक्यावर काहीतरी वार वगैरे करून मारायचे, नाहीतर मग गळ्याचं सरळ नायलॉनची रश्शी आवळून. वेपन काही दिसायला, वेपन, हा म्हणजे काही सापडायच नको, वेपनच नाहीये, काही वेपनच काही नाहीये. आता ह्यानंतर थोडं सरकार असं झालं की अरे शेट, काहीतरी होतंय. म्हणजे आता पुण्यामध्ये इतक्या गोष्टी इन शॉर्ट टर्म, विदिन 1 इयर म्हण किंवा विदिन 1.5 इयर 3 अशा गोष्टी झाल्यात की ज्या अजून अनसॉल्व्ड आहेत. बरं, त्या 3 अनसॉल्व्ड आहेत, पण त्यामध्ये प्राईम सस्पेक्ट वगैरे असं काही दिसण्याचा काही प्रश्नच झालेला नाही आहे, काहीच नाही. हे सगळं झालं, सगळं सुरळीत चाललेलं. त्यांना असं वाटलं की अरे मस्त, आपल्याला सगळं जे करतोय मस्त पचत चाललंय, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर काय विषय झाला की त्यांच्यातलाच एक मित्र होता गोखले म्हणून, गोखले आडनावाचा. तर त्याला थोडं कुठं असं झालं ना की अरे नाही यार, चुकतोय. ते म्हणतात ना की सगळं सुरळीत असताना काहीतरी माशी शिंकतेच कोणतरी आणि काहीतरी फिसकटतं. एवढं सगळं नीट चाललेलं ना, तर कुठेतरी त्या जक्कलचा वाढता क्रूरपणा किंवा असा स्वभाव बघून गोखले थोडाफार घाबरला. त्याचंच झालं की अरे नाही, आज आपल्यातला एक मित्र ह्याने मारलाय ऑलरेडी, उद्या जाऊन जर आमच्यातलंच कोणी काही वेगळा मार्ग निवडायचा ठरवला आणि आम्हाला जर ह्याने मारलं तर. थोडा घाबरला आणि तो इतका घाबरला ना की तो त्यासमोर बोलून मोकळा झाला की नाही, मला ना खूप भीती वाटते, मला एक आपण हे पोलिसांसमोर मान्य करून टाकूया, आपल्या चुका, आपण गुन्हा आपले कबूल करूया, जे काही थोडीफार शिक्षा होईल आपण करूया म्हणून. बरं, हे त्याला कळलं की अरे असं कसं, हा बहुतेक आपल्यासाठी आता धोकादायक ठरणार आहे. त्याच्या डोक्यामध्ये आलं की आता बहुतेक पुढचा नंबर ह्याचा आधी वाजवावा लागेल, मग आपण पुढचं बघू काय ते. त्याने बाकी सगळ्यांना कन्व्हिन्स केलं की नाही, ह्याला आपल्याला करायला लागेल, तर आपण सगळे अडकू वगैरे. आणि ते करण्याच्या नादामध्ये एक दिवस त्याने असा निवडला की असं आहे, ह्याच्या घरी जायचं, सरळ घरी घुसून याला मारायचं.
पण त्या गोखलेचं नशीब इतकं त्यावेळी कदाचित चांगलं होतं म्हणावं लागेल की ज्या दिवशी प्लॅन आउट करून हे लोक घरी गेले त्या दिवशी तो घरी नव्हता, त्याचा भाऊ घरी होता. त्याचा भाऊ घरी होता. या लोकांना त्याचीही पर्वा नाही पडली. बोलला तो नाही, त्याच्या भाऊसही, त्याने त्याच्या भावाला मारून टाकला. बापरे. बरं, त्यांनी त्याच्या भावाला मारला साधारण सेम पद्धतीने, भावाला पण सेमच मारलाय त्यांनी, पण मारला आणि त्यांनी मुठा नदी जी आहे ना, मुठा नदीच्या इथे बंड गार्डन म्हणून आहे, बंड गार्डन मध्ये नेऊन त्याला पुरून टाकला. ओके. बरं, त्याचा तो गोखले घरी आला वगैरे, त्याला ह्याचा काही मागमूसच नाही की अरे काय झालं, हा कुठे गेला, अचानक कुठे घर सोडून गेला वगैरे. बरं, मर्डर झाला वगैरे त्याने एक्सपेक्टच नाही केलेलं. त्याला असं वाटलं की अरे माझ्या घरामध्ये माझ्या भावाला कशाला मारतील, माझ्याकडे कुठे पैसा आहे एवढा. त्यामुळे त्यांनी त्याला मारला आणि त्या मुठा नदीच्या इथे त्याला पुरला आणि ह्या लोकांनी तिकडे ती लोकं ॲक्च्युली फसली. कारण 2 गोष्टी झाल्या की तो जे मुठा नदीच्या इकडे जेव्हा त्यांनी पुरला ना, त्यावेळी तिकडे एक बेवडा होता. त्या बेवड्याने त्यांना बघितलं ती गोष्ट करताना, पुरताना बघितलं. आणि बरं, ते सगळं झालं. त्यानंतर ह्या लोकांनी याची कंप्लेंट केली की असा भाऊ गायब झाला आहे, कुठे मिळत नाही आहे काय वगैरे. तर त्याची कंप्लेंट करायला आधी त्याच्या पॅरेंट्स गेले ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला. त्यांनी कंप्लेंट वगैरे केली, ओके रजिस्टर केले, असं. 2 दिवसानंतर ही लोक अतिउत्साहीपणे की बाबा आपल्यावर आरोप येऊ नये म्हणून की अरे काय तुमचं काय तयारीचं, काय चाललंय तुमचं, चौकशी वगैरे कुठपर्यंत पोहोचली, आमचा मित्र कधी सापडणार किंवा जे काय आहे ते, पोलीस स्टेशनला गेले. एकदा गेले, 2दा गेले, 3ऱ्यांदा गेले. पोलिसांना थोडा डाऊट आला की अरे म्हणतात ना चहापेक्षा किटली गरम, ह्याचे पालक जेवढे विचारत नाहीयेत, ह्यांचं एवढं काय हे होतंय. मग त्यांनी थोडं म्हणतात ना, पोलिसांना कसं थोडासा संशय एखाद्या गोष्टीला लागला ना, थोडं त्याचं फासे पसरवायला सुरुवात करतात. पोलिसांनी सुरुवात केली, पण तरी असं काही फारसा क्लू मिळत नव्हता. पण एकदा काय झालं तर असंच तो जो बेवडा होता की ज्यांनी ह्या लोकांना बघितलेलं, काहीतरी असं रस्त्यावर कलाकारी केल्याच्या आरोपाने त्याला नेमकं जेलमध्ये घेऊन आले. ओके. कस्टडीमध्ये जी नॉर्मल कोठडी असते ना, तिकडे घेऊन आले. आणि त्याने कोठडीतून ह्या लोकांना ओळखलं. अच्छा. की असं ही तीच लोक. त्यांनी पोलिसांना सांगितलं, पण पोलिसांना वाटलं की नशेमध्ये काहीतरी बरळत असेल म्हणून त्यांनी इग्नोर केलं की हा नाही, असं नाही. त्याने खूप इन्सिस्ट केल्यानंतर पोलिसांनी जाऊन तिकडे शोधलं की जाऊन बघा तिकडे. त्यांना त्याची बॉडी मिळाली. मिळाल्यानंतर त्यांनी ह्याला पूर्ण शुद्धीत आणला, तो जो बेवडा होता त्याला, आणि त्याच्याकडनं पूर्ण साक्ष घेतली की काय नेमका विषय. ते केल्यानंतर मग ह्यांच्या म्हणतात ना हालचालींवरती अजून बारीक निरीक्षण करायला सुरुवात केली. आणि नेक्स्ट टाइम त्यानंतर जेव्हा ते ह्याच्यामध्ये आले, प्रॉपर त्यांच्याकडे सगळे म्हणतात ना प्रूफ जेव्हा जमा झाले, तेव्हा त्या लोकांनी यांना पकडलं आणि त्यांच्यातला जो गोखले होता, ज्याच्या भावाला या लोकांनी मारला, तो माफीचा साक्षीदार झाला. आणि त्यामुळेच तो मूवी आला, माफीचा साक्षीदार. हा जो मराठीमध्ये मूवी आला, ज्यामध्ये जक्कलची जी एकदम क्रुएलवाली जी भूमिका आहे ना, ती नाना पाटेकरांनी केला. उत्तम भूमिका केली आहे, मस्त. म्हणजे ॲक्च्युली तो जक्कल कसा माणूस असेल हे त्यांनी नाना पाटेकरांनी खूप बेस्ट दाखवलं त्याच्यामध्ये. भलेही यूट्यूबवर जो मूवी आहे त्यामध्ये बरेचसे पार्ट्स, बरेचसे सीन सेन्सॉरने कटछाट करून वगैरे टाकलेले आहेत, बट त्यामध्ये ते क्रूरपणा दिसलाय त्या गोष्टीचा. की कोर्टामध्ये पण जेव्हा न्यायाधीश जेव्हा निकाल देत आहेत, कसलीच लाज नाही, शरम नाही, रिग्रेट नाही, हसतोय, तर माझाच वावरतोय की अरे मी सुटणार आहे, मला फरक नाही पडत तुमचा, आणि असं तसं या गोष्टीमध्ये. तर आणि तेच झालं शेवटी. त्यांना चौघांनाही, 5 जण होते, त्यातलेच 1 जण माफीचा साक्षीदार झाला. चौघांनाही फाशीची शिक्षा झाली. आणि 1983 चौघांची जी फाशीची शिक्षा होती ती एक्झिक्यूट करण्यात आली. म्हणजे 1983 या चौघांनाही फाशी झाली. आणि एका वेळी इतक्या जणांना फाशी झालेली ही कदाचित त्यावेळेची सगळ्यात गाजलेली, किंवा मे बी पहिली, ही मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण सगळ्यात गाजलेली ही त्यावेळीची केस होती महाराष्ट्रात. की चौघांना शिक्षा देऊन लगेच, म्हणजे 1976 पहिला खून झालेला, आणि एवढ्या सगळ्या 78-79पर्यंत खून चालून त्यानंतर 1983 इतक्या लगेच त्यांना ती शिक्षा देऊन फाशीची शिक्षा एकत्र 4 जणांवरती एक्झिक्यूट करण्यात आली. आणि तिकडे ते जोशी अभ्यंकर हत्याकांड संपलं पूर्ण. पण अजूनही पुण्यामध्ये जोशी अभ्यंकर हत्याकांड म्हटलं ना की लोकांना त्या काय काय जागा आठवतात. जसं मुठा नदी झाली, किंवा ते पेशवे पार्क झालं, किंवा ती कॉलनी झाली विजयनगर कॉलनी. तर ह्या ठिकाणी अजूनही लोकांना त्या गोष्टी घडलेल्या आठवतात की अरे इकडे अशी अख्खी फॅमिली मारली गेली किंवा जे काय आहे ते. पण जसं आपण लास्ट टाइम ॲक्च्युली म्हटलेलं, तेव्हा तू पण एक मला अशी गोष्ट सांगत होतास की
असा तुझ्याकडे पण एक किस्सा आहे किंवा अशी तुला पण एक गोष्ट माहिती आहे की जी डॉक्युमेंटेड आहे आणि अशीच काहीतरी ब्रुटल आहे, ती काय होती ती मला ऐकायची आहे. ते ॲक्च्युली आता कसं, आता बघ, म्हणजे मी लोकांकडून ऐकलं होतं पहिल्यांदा की असा एक किस्सा घडला. आता मी अकोल्याचा आहे, विदर्भात, आणि ही गोष्ट नागपूरच्या जवळ घडलेली आहे. तर कसं होतं माहिती आहे का, आता जसं मी ऐकलं होतं त्याच्यावरून तुला सांगतो आणि नंतर डॉक्युमेंटेडमध्ये काय दाखवलं ते पण तुला सांगतो. तर लोकांकडून मी असं ऐकलं होतं की एक नागपूरपासून थोड्याशा अंतरावरती नागपूरच्याच रिजनमध्ये येणारं पण एक थोडं असं जंगलमध्ये म्हण आउटस्कर्ट्समध्ये एक घर आहे की त्या घरामध्ये ना अनयुज्युअल डेथ्स किंवा मग लोक त्या रिजनमध्ये गेलेले गायब होतील, अशा गोष्टी तिथे घडायच्या. तर लोकांनी त्याला अगोदर असा अँगल दिला होता की ते भूत वगैरे असेल किंवा मग आता तो जो विभाग येतो तो थोडासा असा तिकडे जंगली प्राणी वगैरे पण जास्त आहेत, जसं वाघ वगैरे तिकडे फिरतात. तर त्यांनी कोणाची शिकार केली असेल अशा लोकांची, पण त्यांच्या कधी बॉडी वगैरे सापडली नाही. तर कदाचित असं पण असू शकतं की आता वाघाने शिकार केली आहे तर मग जसं आपण ऐकलंय की वाघ वगैरे हे हाडकं पण खाऊन घेतात, नाही ठेवत. हां, तर त्या एका अँगलमध्ये ती केस खूप वर्ष दबली. अच्छा, की लोक गायब होत आहेत ते, पण त्याच्यावर असं म्हणजे असं एक ठोस आपण म्हणतो ना पुरावा नव्हता कोणाकडे, आणि हे 20 वर्ष चाललंय. बापरे. आता एक एक्झॅक्ट टाइमलाईन मला माहिती नाही, पण हे म्हणजे याचा जो टाइम स्पॅन होता हे अख्खं 20 वर्ष चाललेलं, आणि सगळं त्या एका घराच्या अवतीभोवतीच घडलं. आणि आता याच्यावरती मग डॉक्युमेंटेड त्यांनी एक मूवी पण बनवला बॉलिवूडमध्ये. आता तुला सांगतो की कसं झालं होतं. मूवीचा जो मूवी कोणता आहे, मूवीचं नाव आहे वेलकम होम म्हणून, तुम्हाला युट्यूबवर तुला सापडेल. वेलकम होम, हां, वेलकम होम म्हणून आहे, युट्यूबवर सापडेल. तर मूवीचं जसं मूवीमध्ये जे काही त्यांनी दाखवलंय ना ते एक्झॅक्ट आहे नावासहित. अच्छा. तर अनुजा आणि नेहा नावाच्या 2 मुली असतात. तर या एका शाळेत वर्क करत असतात. तर त्यातली एक जी असते ती साऊथ इंडियन असते आणि लोकलच असते तिथली. या दोघी एका स्कूलमध्ये वर्क करत असतात आणि सेन्सस सुरू असतो. बहुतेक तरी 2011 की 2001चा या दोघांपैकी एक कुठला तरी सेन्सस असतो, जनगणना. तर ते त्यांना म्हणजे तो रिजन मिळालेला असतो. तर जे टीचर्स असतात ना ते करतात ना जनगणना, तर त्यांना तो रिजन मिळालेला असतो. तर हे काय करतात की जी ती साऊथ इंडियन असते ना, आता लोकल जी मुलगी आहे तिला माहिती आहे त्या बंगल्याबद्दल की त्या साईडला नाही जायचं आपल्याला, आणि तिचा जो भाऊ असतो तो असा तिथला असा दादा टाईप असतो, असा म्हणजे भाई टाईप. हां, तर त्याने तिला स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की तू जायचंच नाही अगोदर, तर कशाला कोणाच्या घरी जायचं आहे, बरोबर, आणि जर जात असणार तर त्या साईडला तर जाऊच नको, त्या बंगल्याच्या साईडला. मग ही बोलते की हां ठीक आहे नाही जाणार मी. पण ही जी असते ना साऊथ इंडियन मुलगी, ही बोलते की नाही आता आपल्याला काम दिलं आहे आणि आपण बरोबर केलं पाहिजे, आणि म्हणजे हे आपलं काय पर्सन आहे ना, देशासाठी काम करतो आपण, तर आपण जाऊन करून घेऊ. मग हिला पण असं वाटतं की ठीक आहे जाऊ दे, आता ही इतकी इन्सिस्ट करते आणि तिची चांगली मैत्रीण होऊन जाते ती. तर ती बोलते की ठीक आहे आपण जाऊ. मग हे काय करतात, तिथे जातात. मग डोअर जेव्हा नॉक करतात ना, तर पहिले एक मुलगी डोअर ओपन करते, तिचं नाव प्रेरणा असतं. ती डोअर ओपन करते, ती काहीच बोलत नाही आणि अगोदर तर काही बोलत नाही. मग हे सांगतात की आम्ही जनगणना करायला आलो आहे, घरात किती लोक आहे. त्याच्या वेळात काय होतं माहिती आहे का, ती त्यांना आतमध्ये घेऊन जाते. म्हणजे आतमधून एका म्हाताऱ्या बाईचा आवाज येतो, तर ती बोलते कोण आहे, त्यांना आतमध्ये घेऊन ये. मग हे बोलतात की ठीक आहे. मग आतमध्ये जातात. तर यांना ना असं समजतं की ती ज्या मुलीने दरवाजा ओपन केला, प्रेरणा, ती प्रेग्नेंट आहे. आणि प्रेरणाचा जो काय म्हणतात त्याला फादर, म्हणजे प्रेरणाचे वडील आहेत घनश्याम म्हणून, ते पण आहेत घरात. ते काही बोलत नाहीत कोणासोबत. आणि जी अम्मा आहे ती सांगते की आम्ही तिघंच राहतो म्हणून येते, असं. तर मग हे बोलतात की ठीक आहे. पण ती जी साऊथ इंडियन असते ना, तिचं नाव बहुतेक अनुजा असतं. तर तिला ना थोडा डाऊट येतो की असं का होतं, म्हणजे घरामध्ये एकदम असं वातावरण, एक तर एवढं दूर राहतात हे लोक, आणि यांच्या घरामध्ये फक्त 3च लोक राहतात ते. आणि त्यात पण ती जी अम्मा आहे ती अशी, त्यांना असं वाटतं की ही बेड रिडन आहे. अच्छा, म्हणजे ती आजारी असते, ती काही पलंगावरून उठत नाही, आणि हा माणूस पण काही बोलत नाही. म्हणजे त्यांना खूप असं संशयास्पद असतं, विचित्र असतं की इतकं मोठं घर आहे आणि फक्त 3 जण राहतात, त्यात ही मुलगी प्रेग्नेंट आहे, मग हिचा नवरा कुठे. बरोबर. मग त्यांना असे डाऊट्स असतात भरपूर. तर मग हे जनगणना करून निघतात तिथून. मग ती जी अनुजा असते ना, ती तिला बोलते की नाही यार आपण तिथे परत जाऊन एकदा बघायला पाहिजे. मला असं वाटते की ती जी मुलगी आहे ना, ही त्यांची मुलगी नसून तिला तिथे त्यांनी कैद करून ठेवलं आणि जाऊ आपण आणि तिला वाचवायचा प्रयत्न करू. ती बोलते नाही माझ्या भावाने मला नाही सांगितलं आहे. ती बोलते जाऊ आपण, अंधार व्हायच्या अगोदरच आपण तिथून आपण काय करू, इन्फॉर्मेशन काढू की काय नेमकं त्या घरात
आणि अंधार व्हायच्या अगोदर परत येऊ आणि पोलिसांना सांगू. बरोबर. आणि हिने पण गोष्टी ऐकलेल्या असतात ना की तिथे लोक गायब होत आहेत. मग हिला पण असं वाटतं की ठीक आहे आपण करू काय, तर जातात हे घाबरत घाबरत आणि असंच घरामध्ये वगैरे सगळं चौकशी करतात आणि तिथून निघतात. तर काय होतं, निघाल्यानंतर ना पाऊस सुरू होतो आणि ते पूर्ण असं जंगलसारखा विभाग असतो. तर मग हे काय करतात, यांची गाडी वगैरे फसते तिथे चिखलात. हे परत येतात त्या घरी आणि मग तो जो असतो घनश्याम असतो तो त्यांना म्हणतो की तुम्ही वरच्या रूममध्ये राहा. म्हणजे तो बोलत नाही, इशाऱ्यानेच असतं त्याचं सगळे. तो बोलतो तुम्ही वरच्या रूममध्ये राहा आणि मी तुम्हाला जेवण वगैरे आणून देतो तिथे सगळं काही. म्हणजे बोलतात ठीक आहे. मग हे वरच्या रूममध्ये जातात ना. आता त्या जी दुसरी आहे नेहा, तिचा मोबाईल वाजतो, तिच्या भावाचा फोन असतो की तू कुठे आहेस. तो खूप ओरडतो तिच्यावरती. मग ती त्याला काही, तिथे नेटवर्क पण असते इतकं की ती त्याला सांगेल मी कुठे आहे काय. बरोबर. आता याला डाऊट असतो की ही बहुतेक त्या साईडलाच गेली असेल आणि हिला तिकडे कोणीतरी किडनॅप केलं, नाही तर मग हिचा कोणीतरी बॉयफ्रेंड असेल, ही त्याच्यासोबत तिकडे गेली असेल, असा याला एक संशय असतो. आता या मुलींना ना समजतं की घरामध्ये काहीतरी गडबड आहे आणि एक त्यांचा नौकर पण असतो भोला नावाचा. अच्छा. म्हणजे हे 4 जण आहेत. आणि या मुली काय करतात माहिती आहे का, रात्रीच्या टाईमला असं घरामध्ये शोधतात, या रूममध्ये काय, त्या रूममध्ये काय. तर हे शोधत असताना ना त्या पकडल्या जातात. अच्छा. आणि तो भोलाच असतो ना, तो त्या दोघींना पण पकडतो आणि एका रूममध्ये नेऊन बंद करतो. आणि मग काय होतं, तो भोला आहे ना, म्हणजे त्यांचा त्या 3 जणांचा जो हे असतो संवाद असतो, भोला, घनश्याम आणि त्या अम्माचा. आता घनश्याम काही बोलत नाही, भोला आणि अम्मा. तर अम्मा डायरेक्ट बोलते की या दोघींना पण संपवून टाक, असं त्यांचं काहीतरी हे असतं. ते या दोघींना भीती वाटते की हे आपल्याला मारून टाकतील. बरोबर. आणि तेवढ्यात काय होतं की ते ज्या रूममध्ये त्यांना बंद केलं असतं ना, त्या रूमची लाईट लागते. तर त्यांना आतमध्ये दिसतं की आतमध्ये अशा भरपूर डेड बॉडीज आहेत ज्या प्लास्टिकमध्ये रॅप करून वगैरे ठेवलेल्या आहेत. मग यांना समजतं की लोक जे गायब होत आहेत ते इथे येऊन ठेवल्या त्यांना. हां. मग काय होतं, या दोघी जणींना तिथून पळ काढतात रात्री. पण तो भोला जो असतो ना, तो त्या दोघींना पण पकडतो आणि काय करतो, त्या दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो. म्हणजे हिला एका रूममध्ये, रूम नसतं ते असं पिंजऱ्यासारखं असं बनवलेलं, पूर्ण 4 साईडने फेन्स असते लागलेली. हिला एका रूममध्ये, तिला एका रूममध्ये. आणि तेव्हा तो भोला त्या घनश्यामला बोलतो की मालिक मला चान्स द्या ना. तर तो म्हणतो की जा, तुला काय करायचं कर. तर तो तेव्हा त्या नेहावरती रेप करतो. आणि नंतर त्यांना असं समजतं जेव्हा ती तिथून पळ काढत असतात. आता ती नेहा असते ना, ती लिटरली सुसाईड करायचा ट्राय करते. तिला एक काच मिळतो, तर ती नस कापायचा प्रयत्न करते, पण ते होत नाही. आणि हे जेव्हा त्याला समजतं, तो परत तिच्यावर रेप करतो. आणि ती इतकं ब्रुटली दाखवलं आहे ना, म्हणजे कोणी पण असं जर बघायला, आता मी एक मुलगा असून पण मला असं ती इतकं क्रूर वाटलं की आपण एका मुलीवरती असं कसं काय कोणी, आणि तिला काय वाटलं असेल. आणि असं घडलं आहे लिटरली. नंतर मग यांना हे पण समजतं की ती जी प्रेरणा प्रेग्नेंट आहे ती त्या घनश्यामची मुलगी आहे आणि ती घनश्यामकडूनच प्रेग्नेंट आहे. अच्छा. आणि ती प्रेग्नेंट असताना पण तो घनश्याम तिच्यावरती रेप करत होता. आणि हे त्या अम्माला पण माहिती होतं. म्हणजे हे त्यांच्या तिथल्या तिथे त्यांच्यातच चाललेलं असतं. बापरे. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स सगळं घरात. हां. आणि जेव्हा मग काय होतं, तो जो असतो तो नेहाचा जो भाऊ असतो, तो दादा असतो, तो तिथे तिला शोधत शोधत तिथे येतो. मग तो चौकशी करतो, त्या घरात जाऊन विचारपूस करतो की काय झालं. तर हे लोक त्याला पण एकदम ब्रुटली मारून टाकतात. म्हणजे पहिले त्याच्या डोक्यावरती एक छोटा दगड मारतात, तो खाली पडल्यानंतर एका मोठ्या दगडाने त्याचं म्हणजे मुंडकं ठेचून टाकतात पूर्णपणे. इतकं ब्रुटली त्याला पण मारून टाकतात. आणि यांना हे पण समजतं की बाहेर एका खोलीमध्ये पण एका जणाला त्यांनी बांधून ठेवलेलं आहे, एका माणसाला. असं सगळं होतं. मग नंतर जेव्हा ती जी अनुजा असते, तर ती बोलते की नाही, आता आपण यांना संपूनच निघू इथं. मग ह्या दोघी जणी घेतात रिस्क की आता यांना मारूनच निघायचं, नाही तर आपण काही निघू शकणार नाही, आपण मरू इथे. मग या दोघी जणी प्लॅन करतात की आता, म्हणजे त्यांच्या डोक्यात हेच असतं की आपल्याला जर इथून निघायचं आहे त्यांना मारावंच लागेल, त्याशिवाय आपण निघू शकत. कारण त्यांनी 2-3 वेळा तिथून पळण्याचा ते ट्राय करतात, पण ते पकडले जातात. आणि तो जो भोला असतो त्याला तो एरिया पूर्ण माहिती असतो प्रॉपरली की कोण कुठून जाऊ शकतं. त्यांनी तसे ट्रॅप लावलेले असतात तिथे. मग शेवटी काय होतं की हे त्या भोलाला पण मारतात आणि त्या अम्माला पण मारतात आणि त्या घनश्यामला पण मारतात आणि फक्त त्या प्रेरणाला वाचवतात तिथून आणि तिला सुखरूप घेऊन जातात, बाहेर काढतात. आणि जी ती प्रेग्नेंट असते तर तिला तिथे मग एक मुलगी होते. अच्छा. आणि नंतर मग समजतं की 20 वर्षामध्ये त्यांनी काहीतरी 13 की 14 मर्डर केलेत. त्यातल्या 9 मुलींवरती भोलाने रेप केलाय
अच्छा. आणि जी ती प्रेरणा आहे ही 8 वेळा प्रेग्नेंट झालेली असते आणि 9व्यांदा तिला मुलगी होते. आणि ही सगळी म्हणजे हे सगळं जे असतं प्रकरण हे सुरू होतं सावित्रीपासून, जी ती प्रेरणाची आई असते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्या सावित्रीवरती रेप आणि तिचा मर्डर होतो आणि तिथून मग हे सगळं प्रकरण सुरू होतं. याच्या मागे काय रिझन, त्यांच्या डोक्यामध्ये काय, की ते का एवढ्या लोकांना मारतात, हे काहीच पुढे आलं नाही. ह्याचं बॅकग्राऊंड कोणासमोर काय आलेलंच नाही. कारण म्हणजे जे मेन कल्प्रिट आहे, ज्यांनी केलंय ते तर मेलेत ना. मेले. त्यांची गवाही कोणी देऊ नाही शकत. विषयच माहिती नाही कोणाला की काय झालं, कोणी केलं, त्यांच्या मागे हेतू काय होता. आणि ती जी प्रेरणा असते ती मेंटली इतकी डिस्टर्ब झालेली असते की म्हणजे ती पण काही सांगू शकत नाही. तिला कळतच नाही की का होत आहे आणि कशामुळे होत आहे गोष्टी. कारण ती एकदम लहान असते ना. आता बघ ना, ती फक्त एक 20-21 वर्षाची मुलगी आहे. ती 20-21 पण नाही, म्हणजे असं समज की आपण असं पकडू की एक 24-25 वर्षाची मुलगी असते. ती एक 24-25 वर्षाची मुलगी 8 वेळा प्रेग्नेंट झाली आहे. आणि लिटरली ती प्रेग्नेंट असताना पण तिच्यावरती रेप होतोय. तर तिची मेंटल हेल्थ तर नसेलच काही अशी सांगण्याच्या परिस्थितीमध्ये. तेच ना, की इतकं विक्षिप्तपणा होऊन गेलाय किंवा अजूनही होतोय ना. म्हणजे आतापर्यंत तरी सोशल मीडिया आणि या न्यूज चॅनल्समुळे वगैरे गोष्टी जरा जरी म्हणतात ना, हिंड लागली की बाहेर पडतायत. आधीच्या काळात तर अशा कित्येक गोष्टी अशा होऊन गेलेल्या आहेत की त्या अजूनपर्यंत ओपन अप होऊन लोकांसमोरच आलेल्या नाही, किंवा ज्या अशा अगदी अनसर्टन वेने लोकांसमोर येतं आणि अरे यार असं झालं इतक्या वर्षात. लोक पण बोलायला घाबरतात. मेन म्हणजे असं असतं की लोकांना असं वाटतं की आपल्याला कशाला दुसऱ्यांच्या भानगडीत कशाला पडायचं, हा एक पहिला स्टेप असतो लोकांचा. तर मग तेच हे असे इतके ना आपण क्राईमचे किस्से बोलू तेवढे कमी आहेत. म्हणजे आता तर हे महाराष्ट्रातले झाले, पुढे जाऊन आपण महाराष्ट्राच्या बाहेरच्या जशा काही गोष्टी आहेत, जसं आपण लास्ट टाइम पण ठरवलेलं की बुरारी झालं, तसंच साऊथ इंडियामध्ये झालेलं करियन सायनाईडवालं जे जॉली अम्मा जोसेफवालं जे आहे, किंवा असे अजूनही बरेचसे किस्से आहेत की जे आपण प्रेक्षकांना ऐकवू शकतो, दाखवू शकतो, सांगू शकतो कॉन्टेक्स्ट वगैरे. तर ते आपण पुढच्या भागामध्ये आपण कंटिन्यू करूच. चालेल, नक्कीच घेऊ आपण. आणि मला पण आता म्हणजे असं झालंय ना की एक हॉरर निश मध्ये आपण चॅनल सुरू केलेलं, पण क्राईम मध्ये मला तुझ्यासोबत जितकं बोलण्यामध्ये इंटरेस्ट येतोय म्हणजे मला पण कळत आहेत काही गोष्टी. आणि मी ऐकलेल्या स्टोरीज पण म्हणजे ज्या खऱ्या आहेत, ज्या डॉक्युमेंटेड आहेत, आपण काय करतो, बघून सोडून देतो. आपल्याला असं वाटतं की हा ठीक आहे, एक मूवी किंवा एक सिरीज असं एखादा एपिसोड म्हणून आपण बघून सोडून देतो. पण काही काही गोष्टी अशा असतात ना की म्हणजे त्याच्यावर खरं विचार केला तर ते एका हॉररपेक्षा कमी नाहीत. आणि याच एका हेतूने मी तुला ॲज अ गेस्ट या सिरीजमध्ये असं इन्व्हाइट केलं की आपण दोघं मिळून ही एक क्राईमची सिरीज सुरू ठेवू. चालेल. ज्याच्यामध्ये आपल्याला लोकांना आता क्राईम पेट्रोल किंवा मग असे जे असतात सिरियल्स ज्याच्यामध्ये त्यांना कळतं की बाबा असे क्राईम्स होतात. बरोबर. पण या अशा गोष्टी आहेत की या डॉक्युमेंटेड आहेत, पण या जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. या आपण इथे डिस्कस करतोय, हा एक शॉर्ट पिरियड आहे, म्हणजे एक अर्धा तास पाऊण तासामध्ये आपण एक अख्खा किस्सा सांगतो. ते तिथे बघायला गेले तर त्यांना एक अख्खी सिरीज बघावं लागेल, 7-8 एपिसोड, किंवा एक मूवी बघावं लागेल 3-4 तासाचा. तर म्हणून आपण ही एक सिरीज सुरू केलेली आहे. तर तुला कसं वाटतं या सिरीज बद्दल? अरे मी तुला म्हटलं ना की महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये असं आहे ना की हॉरर अँड क्राईम गोज हँड इन हँड, कनेक्टेड आहेत. बरेचसे क्राईम्स हे हॉरर किस्स्यामुळेच घडतात आणि बरेचसे हॉरर किस्स्यांमध्ये कुठेतरी क्राईम लपलेला असतो शेवटी. सो आपले हे दोन्ही जे काही जॉनर्स आहेत ना ते त्यानुसारच ग्रो होणार आहेत. आता मला हॉररची पण आवड आहे, पण क्राईमचं पण काही नॉलेज आहे थोडंफार. सो ते जेवढं आपण बोलू आणि मला जेवढं सांगायला मिळेल तेवढं चांगलंच आहे. चालेल. आणि तुझ्यासोबत तर मला आणखी ही सिरीज पुढे घेऊन जायला तर खूप आवडेल. नक्की 100%. तर मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट आजचा कसा वाटला हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आमच्या चॅनल शैतान स्टोरीज मराठी हॉरर पॉडकास्टला सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. इंस्टाग्राम हँडल आहे शैतान स्टोरीज पॉडकास्ट. तुमच्याकडे पण काही अशा हॉरर स्टोरीज असतील किंवा क्राईम स्टोरीज असतील आणि ते तुम्हाला आम्हाला शेअर करायचे असतील तर मी गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ती तुम्ही फिल करा आणि शैतान स्टोरीजला बघत राहा. धन्यवाद.